राजे, शिवरायांनी अनेक लढाया जिंकल्या. त्या लढाया जिंकताना त्यांच्यासोबत मावळे जे होते ते महत्त्वाचे होतेच, पण त्या लढायांमध्ये जी शस्त्र वापरली गेली तीही तितकीच महत्त्वाची होती. आज तुम्ही राजकीय नेते मंडळी निवडणुकीच्या लढाईमध्ये उतरलेले आहात, त्यामुळे आज आमचं मन की बात एक विशेष सेगमेंट आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला काही शस्त्र दाखवणार आहोत आणि ती शस्त्र बघून तुम्हाला जी नेते मंडळी आठवतील त्यांची नावं घ्यायची आहेत. पण नाव घेणं कंपल्सरी आहे. पहिलं शस्त्र आहे तलवार. धारधार, एक घाव दोन तुकडे. गडकोट किल्ल्यांसाठी जे काही कोण काम करत नाहीत त्यांच्यासाठी ही तलवार आहे. खंजीर आपण स्वरक्षणासाठी वापरतो, पण सध्या आपण वाक्प्रचारामध्ये जास्त वापरतो. त्याने माझ्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, असा कोणता नेता वाटतोय? जे शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांचं नाव नुसतं घेतात आणि विचारासाठीच नुसतं ठेवतात आणि त्याच्यावर राजकारण करतात, अशा लोकांना हा खंजीर सगळ्यात बेस्ट आहे. तरी तुम्ही एकही नाव नाही घेत आहात. नाही, पण तुम्हाला सांगितलं ना, ते एक नाव नसेल ना. बरं, अनेक घ्या, चालणार आहेत. नाही, अनेक नावात ते तुम्ही बरोबर ती लाईन येते. बरं, पुढचं कट्यार. कट्यार हे जे हत्यार आहे हे मी माझ्या लग्नात सुद्धा मी घातलं होतं आणि जुनं एकदम आहे ते. तर स्पेशल हे त्याला काय हत्यार आहे ते. आणि म्हणून मला असं वाटतं की जे महाराष्ट्राला धुळीत बघतात त्यांना हे हत्यार काढावं लागेल. वाघनख. शिवरायांनी वाघनखांचा वापर करून अफजल खानाचा कोथळा काढला होता. काय वाटतं, कोणाला द्याल? ह्याचं वाघनखाचं प्रतीक काय की एवढा बलाढ्य आहे तो अफजल खान सुद्धा ज्यावेळी चालून आला त्यावेळी शिवाजी महाराजांनी एवढा त्यावेळी सुद्धा मावळ्यांना भवानी देवीचं जाऊन दर्शन घेतलं आणि त्यांनी सांगितलं की मला तलवार म्हणजे काय म्हणते दिली. ठीक आहे, तलवार दिली की नाही दिली हे सगळे प्रश्नचिन्ह आहे, पण त्यांनी विश्वास दिला की हो तलवार मिळाली, म्हणजे लोकांना कॉन्फिडन्स दिला. आणि मग आले मग तो कॉन्फिडन्स त्यांनी स्वतः दाखवला वाघनख वापरून. आणि म्हणून मला असं वाटतं की हे वाघनख केव्हा वापरायचं असते, जर आपल्या महाराष्ट्रावर, आपल्या भारतावर जो कोण आपल्या अंगावर येत असेल तर त्यावेळी हे वाघनख वापरण्याची वेळ हे सर्वांना आहे, नुसतं मला नाही तर ते सर्वांना आहे. आणि म्हणूनच ह्या शिवाजी महाराजांच्याकडनं आपल्याला नुसता इतिहास वाचायचा नसतो, शिवाजी महाराजांच्याकडनं हे अशा सगळ्या गोष्टी आत्मसात करायच्या असतात आणि तो वेळोवेळी आत्ताच्या नवीन काळात, आताच्या नवीन युगात ते वापरायचे असतात. पुढचं पाहूयात. गदा. ताकदीनं प्रहार करण्यासाठी ज्या शस्त्राचा वापर केला जातो. दोन पैलवान जेव्हा येतात तेव्हा गदा जास्त जो जिंकतो त्याला तो गदा मिळतो. तर गदा मी माझ्या हातात घेतलंय. आता आपण सुद्धा आता आलोय कुस्तीत, सगळ्यांची यावर कुस्ती आहे, तर जिंकल तो त्याला गदा मिळणार. आणि तो गदा माझ्या नेहमी खांद्यावर असा असावा ही मी अपेक्षा करतो. तीरकमठा म्हणजेच धनुष्यबाण, आणि ज्या धनुष्यबाणावरनं सध्या राजकीय घमासान पण सुरू आहे. तर त्या तीरमध्ये आपण तीर काढायला पाहिजे आणि आमचं पेनचं निब लावायला पाहिजे आणि त्याबरोबर असं मारायचं पेनचं निब ज्याच्यात शिवाजी महाराजांचा, शाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे. तोफ डागली म्हणजे शत्रूचं ठिकाण पूर्ण उद्ध्वस्त झालं समजायचं. जे खऱ्या अर्थाने राजकारण स्वतःच्या स्वार्थासाठी करतात तर शिवाजी महाराजांनी तिकडे पलीकडे उभं राहायला पाहिजे. आणि जे नुसतं राजकारणासाठी करतात आणि समाजाला एक वेगळी भरकटत लाईन देत असतात त्या सगळ्यांना तिथं उभा करायचं. आणि शिवाजी महाराजांनी ती काय करायचं ते पेटवायचे, उडून जाते सगळे. ते तोफ कोण आहेत अजून वेगवेगळ्या राजकीय पक्षातल्या तोफा, त्यांची नावं सांगा. नाही, ते आता मी नवीन खेळाडू आहे ना, तेव्हा मला माहीत नाही. पण ती तोफ कोणाच्या हातात पहिले मारायची ती शक्य करते छत्रपती शिवाजी महाराज. दानपट्टा. तर दानपट्टाचं काय सांगू तुम्हाला, दानपट्टा ही मी माझ्याजवळ ठेवायचा माझा प्रयत्न आहे. कारण दानपट्टा कसा असतो, असं घालून तो एकदम स्टाईलनी तो खेळला जातो. तर मला ते माझं ते हे आहे काय
रक्षण करण्यासाठी सगळ्यात मोठं हत्यार आहे. कोण माझ्या आडवं आलं तर आता मला राजकीय गोष्टी शिकायला लागतील आता, की त्याने आपला जर वार केला तर आपल्याला सुद्धा वार करता शिकायला पाहिजे, यायला पाहिजे. तुमच्या एका हातामध्ये गदा असणार आहे आणि दुसऱ्या नाही हातामध्ये नाही एका नाही गदा केव्हा कुस्तीच्या नंतर आहे. एका हातात तलवार आणि एका हातात दांडपट्टा. बिचवा. नाही, मी बऱ्याच दिवसानंतर हे हत्यार पाहिलं, याच्यावर माझ्याकडे काही स्पष्टीकरण नाही. बिचवा म्हणजे काय? छोटं जरी दिसत असलं तरी त्याचा घाव इतका जोरात असतो की शत्रूला जे काही जखमा होतात त्या अगदी खोलवर येतात. म्हणून मी टाळत होतो. कोण आहे असा व्यक्ती हा ज्याच्यामुळे खोलवर जखमा जखमा झालेल्या आहेत? मी आणि सांगितलं सर, ना, तुम्ही राजकारणामध्ये आता आलेलात, त्यामुळे तुमच्याकडून स्पष्टच उत्तरांची आम्हाला अपेक्षा आहे. ते ही माझी पहिली निवडणूक आहे. हो, आज डिफेन्सिव्ह खेळायला लागलोय. माझी पहिली माझी निवडणूक आहे, ज्याच्यात मी समोर जायला लागलोय. अनुभव येतील मला आणि याचे उत्तर मला वाटते पुढच्या जाहीर सभेत मला चांगल्या पद्धतीने देता येईल. आणि माझा मूळ स्वभाव हा नाही आहे. म्हणजे जे प्रश्न तुम्ही विचारलेत की कोणाचा तुम्हाला हे करायचं आहे, काय करायचं आहे, माझं तर म्हणणं आहे सगळ्यांनी एक संघ राहायला पाहिजे, एकत्र राहायला पाहिजे. हे महाराष्ट्र सर्वांचं आहे. हे महाराष्ट्र हे आपलं आहे. हे आपण फार नशिबवान आहोत की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य आपल्याला निर्माण करून दिलेलं आहे. शाहू महाराज सारखे महापुरुष आपल्याला लाभलेत, महात्मा फुले लाभलेत, बाबासाहेब आंबेडकर लाभलेले आहेत, आपल्याला महासंत लाभले. कुठल्या राज्याला एवढे महापुरुष आहेत, कुठल्या राज्याला एवढे महासंत आहेत, कुठल्या राज्याला एवढा मोठा इतिहास आहे आपल्यासारखा? तर हे सगळ्यांची जबाबदारी आहे. हे आपण हा विचार कसा जीवित ठेवू शकतो. कोणाकडे गटकोट किल्ले आहेत, कोणाकडे समुद्रात सारखे गटकोट किल्ले आहेत? का शिवाजी महाराजांना म्हणजे नौदलचं जनक म्हटलं जातं? हिंदवी स्वराज्य स्थापन केले. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे काही हत्यारं तुम्ही दाखवले, हे कोणालाच पाळी अशी येऊ नये की ते हत्यार आपल्या लोकांना हे आपण मारावेत. उलटं आपण हा महाराष्ट्राची ही सगळ्या पक्षातले आपले मतभेद असू शकतात, पण हा महाराष्ट्र उज्ज्वल पद्धतीने बघायचा असेल तर एक चांगला महाराष्ट्र आपण घडूया, सगळे एकत्र येऊया. राजकारणात मतभेद राहून देत, पण महाराष्ट्र चांगला घडूया. आपल्या जाहीर सभेतनं माझं सगळ्यांना आव्हान राहील की हो, सगळे आपण मतभेद असतील, पण आपलं नशीबवान आहोत की आपला जन्म, आपलं कर्मभूमी ही महाराष्ट्र आहे. हिंदवी स्वराज्य शिवाजी महाराजांनी आपल्या सर्वांसाठी निर्माण केलेलं आहे. आपल्याला वैचारिक वारसा आहे महाराष्ट्राला, हे सगळ्यांनी जपूया असं माझं मत आहे. आणखी काही 2 शस्त्र आहेत, त्या शस्त्रांमधून ॲटलिस्ट तुम्ही तुमचं विजन सांगताय, ते जनतेपर्यंत पोहोचतंय, त्यामुळे आणखी 2 शस्त्र आपण बघूयात. चिलखत. चिलखत मी घालणार आहे कारण माझ्यावर अनेक वार होणार आहेत. आता ते वार कसे पलटून द्यायचे हे मला माहीत नाही, पण ह्याची मला सगळ्यात जास्त गरज आहे, माझ्यासाठी गरज आहे. बाकी कोणाची नावं मागाशी पण दिली नाहीत, पण हे शिवाजी महाराजांच्या माध्यमातून जे चिलखत समोर आलं ते चिलखत. आणि शेवटचं ढाल. ढाल ढालची काही गरज नाही मला कोणाला वाटतं. द्यावीशी वाटेल? ज्यांना जास्त गरज वाटते सध्या. स्वराज्य पक्ष. कारण का अनेक वार होणार आहेत आणि आमचा नवीन पक्ष आहे, जेव्हा आम्हाला आत्ताच आमच्यावर वार व्हायला लागलेले आहेत की काय हे सगळं ह्यांचं हा नवीन पर्याय म्हणजे या सत्तेतल्या लोकांनीच ह्यांना उभा केलेला आहे, असे वार सुरू झालेले आहेत. आणि म्हणून सगळ्यात जास्त जर ह्याच्या ढालची गरज असेल तर आमच्या स्वराज्य पक्षाला आहे.